नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर कानाला आता शाळेत सोडलं आहे आणि आम्ही आलो आहे नवीन घरी. तर तुम्हाला दाखवतेच. खूप सारा पसारा पडला इथे. हे बघा. सगळा पसारा आणून ठेवलेला आहे, फक्त तो लावायचा आहे. भांडे वगैरे घासायचे. तर बघू रोज थोडं थोडं, कानाच्या शाळेपासून जवळ आहे घर, त्यामुळे त्याला शाळेत सोडून रोज थोडं थोडं घर लावून घ्यायचं आहे. आणि मग कधी फायनल राहायला येऊ तेही तुम्हाला सांगेल. तर चला बघूयात आता काय काय तयारी कसं कसं होतं येते. नवीन घर लावायचं म्हणजे खूप मोठा टास्क असतो. सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर गेल्या पाहिजेत. तर चला. तर सगळ्यात पहिली म्हणलं आता घरात आलोच आहे तर कानाचं कपाट लावून घेऊया. त्याचं काम केलं म्हणजे सगळं मोकळं होऊन जातं, कारण की त्याचाच पसारा जास्त आहे. आणि मी त्याच्यासाठी हे फोल्डिंगचं कपाट मागवलेलं आणि खरंच खूप युजफुल आहे. त्याचं सगळं सामान एका ठिकाणी राहतं पण आणि ते वेळेवर मिळतं पण. आणि असं इझिली कुठे पण घेऊन जाता येतं. त्यामुळे सगळ्यात पहिली आधी त्याचा कपाट असेंबल करून घेतला आणि नंतर मस्तपैकी कवर घालून ते रेडी केलं. म्हणलं नंतर कपडे ठेवता येतात. त्याचं काम झालं म्हणजे सगळं निम्मं घर आवरल्यासारखं होऊन जातं. कारण की त्याच्यापेक्षा त्याचा पसाराच जास्त असतो. त्याच्या गाड्या वगैरे सगळं नीट ठेवून घेतलं. म्हणलं त्याचं झालं म्हणजे सगळंच एकदम व्यवस्थित होऊन जाईल. सगळ्यात पहिली कानाचं कपाट लावून घेतलंय मी, कारण की कपडे आणले वगैरे ना, अजून काय सगळे कपडे वगैरे आणले नाही, कारण की तिथे पण वापरायला कपडे लागतात. तर मला किती वेळ लागतो किती नाही माहीत नाही, म्हणून आधी कपाट लावून घेतलं. त्याच्या वस्तू सेट झाल्या म्हणजे त्याचं रुटीन डिस्टर्ब होणार नाही काही. मग म्हणलं आपलं बघूयात. तर आता मी किचन ओटा धुतलेला आहे, त्यांनी ऑलरेडी घर स्वच्छ करून दिलेलं आहे घर मालकाने. पण ताई म्हणलं किचन ओटा धुवून घ्यावा. आणि मग काय, माझ्या लग्नातली भांडी आहेत, म्हणजे 5 वर्ष झाली आता आमच्या लग्नाला. तर लग्नातली भांडी ती अजून आम्ही वापरली नाही आहेत, त्यामुळे ती खूप खराब झाली आहेत, म्हणजे धूळ वगैरे. तर ती सगळी घासून घ्यावी लागते. फर्स्ट टाइम असा एक्सपिरियन्स आला आहे, ती भांडी काढण्याची वेळ आली आहे. तर आता ती भांडी मी घासून घेते. जास्त काही घासणार नाही आहे, कारण की आज आहे अंगारकी चतुर्थी आणि उपवास आहे, त्यामुळे खूप थकल्यासारखं होते. काल पण गाडी आणायला गेलो, त्यामुळे दिवस पूर्ण तिकडं गेला. दमायला झाले. ते म्हणले होते काही करू नको, आराम कर. पण म्हणलं नको, रोज एक एक दिवस वाढत चालला आहे. तर म्हणलं आधी करून घेऊयात आणि मग बाकीचं बघूयात कसं कसं काय काय होतं ते. फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा वेगळं करण्याचा, किंवा माझ्यावर सगळी जबाबदारी आल्याचा, कारण की मी घरी आई वगैरे असायचीच आणि आता इथे पण आमची जॉईंट फॅमिली होती. तर आता बघूयात कसं मी घर सांभाळते वगैरे. तर चला आता मी पहिले तर भांडे घासून घेते. थोडेफारच घासणार आहे, जास्त काही बसणार नाही. जेवढे घासून होतील तेवढी मी घासते, कारण की एवढे सगळे भांडे घासणं शक्य होणार नाही आता. परत त्याला पण शाळेत आणायला जायचं आहे, शाळा सुटण्याची वेळ होईल. मग घरी जाऊन परत संध्याकाळचं स्वयंपाक पाणी ते पण बघायचं आहे. तर चला बघूयात आता काय काय कसं होतं ते. सध्या मी एवढी भांडी घासून घेतली आहे. सगळे छोटे छोटे भांडे घासून घेतली आता, आणि मोठे राहिलेत फक्त. मोठे डबे पातेले, परत इडलीचं भांडं, असे सगळे मोठे मोठे भांडे राहिलेत, मोठे ताटं. तर हे छोटे सगळे सगळे भांडे घासून झाले, जसे तांब्या वाट्या डिशा वगैरे ताटल्या. तर ते झालं आहे सगळं घासून धुवून आता. आणि कानाची शाळा सुटायची वेळ झाली. तर म्हणलं आता जाऊयात, कारण की काही खाल्लेलं पण नाही आहे आणि उभं राहून राहून दमायला होत आहे. तर म्हणलं चला आता जाऊयात. एवढं आता सगळं बंद वगैरे करते आणि निघतो. परत उद्या यायचंच आहे. मग उद्या सगळे डबे वगैरे वाटल्यास येताना सामान घेऊन येईन, म्हणजे सगळं बरण्या वगैरे भरून ठेवून देता येईल. मग बघूयात आता. तर चला जाते, खूपच उशीर झाला आहे. तर त्यांना म्हटलं काढा गाडी, जाऊयात आपण, कारण की त्याची शाळा सुटायची वेळ झाली आहे. तर चला त्याला घेऊ आणि मग घरी जाऊयात. तर आज 20 दिवसांनी परत नवीन घरी यायचा मुहूर्त लागला आहे. तर तात्पुरतं सामान आणलं आहे, जे की माझ्या सासूबाईंनी दिलं आहे. काय काय आणलं आहे तुम्हाला दाखवतो. आलं, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर, लसूण, कांदे, बटाटे, वांगे. खरंच आईपेक्षाही जास्त त्यांना काळजी असते. सगळं म्हणजे आता लगेच कुठे जाणार, कसं करणार, म्हणून निदान 8 दिवस आम्हाला भागेल एवढं सगळं त्यांनी दिलेलं आहे. तर आता हे घर लावायचं म्हणजे मोठं काम आहे. तर थोडं थोडं करून करेल आता, कारण की जेवण वगैरे करून आलतो, कानाला टिफिन घेऊन आलते, त्याला पण खाऊ वगैरे घातलं आहे. आता तो झोपला की मग कामं सुरू होतील. पण त्याच्या आधी आपण देवांची स्थापना करू, कारण की नवीन घरात आलो आहे. मस्तपैकी इथे देवपूजा झालेली आहे. देव मांडलेत. आता ह्याच्यात रंगणात नाही आहेत, कारण की आई म्हटल्यानंतर देते तुला पाठवून ते. तर अन्नपूर्णा आणि गणपतीची स्थापना केली मी. छान मस्तपैकी दिवा लावला, उदबत्ती लावली. आता कसं प्रसन्न वाटतंय, सगळं छान मस्त. बऱ्यापैकी सामान लावून झालं. बऱ्यापैकी रिकामं झालं आहे घर. आता मांडणी नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. ओट्यावर भांडे तर ते ठेवायचे कुठं हा प्रश्न आहे. बघूयात संध्याकाळपर्यंत काहीतरी जुगाड होईलच.
आणि कानाची तर आल्यापासून नुसती मस्ती चालली, त्याला नुसतं खेळायचं आहे. हे बघा, त्याच्या गाड्या आणि तो. हो ना काना? हो. तर चला आता घेते आवरून, कानाला पण झोपवायचंय. चला आता वाजलेत रात्रीचे 8 आणि आमचा गॅस काय अजून पण रिपेअर झालेला नाहीये, है ना काना? आणि कणिक मळून झाली आहे, भाजी निसून झाली आहे, पण गॅस नाही. आणि कानाला आली आहे झोप, कारण की तो दुपारी झोपलेला नाही आहे. म्हणून आता आम्ही केली आहे मॅगी त्याच्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये. तो तरी आणला होता म्हणून नशीब. आज स्वयंपाकाला आता उशीरच होईल, म्हणलं आता त्याला खाऊ घालून झोपवते, कारण की ऑप्शनच नाही आहे काही. कणिक वगैरे सगळं मळून झालं आहे, पण गॅसच नाही आणला आहे. तर ते गेलेत रिपेअर करायला, तरी अर्धा तास तरी लागेल आणि तो काही दम काढत नाही आहे. त्यामुळे तुला आता त्याला खाऊ घालते आणि मग आमचं बघूयात काय होते. तर काल व्हिडिओचं एंडिंग घेतला नाही, कारण की गॅस संपला होता, म्हणजे बर्नर मिळत नव्हते. त्याचे बर्नर आणले रात्री 8 वाजता. तिथून पुढे स्वयंपाक केला, जेवण केलं. त्यामुळे मी काही शूट केलं नाही, कारण की खूप उशीर झाला. आणि काना पण रात्री उठून अचानक रडायला लागला, त्यामुळे काही शूटिंग नाही झाली, एंडिंग घेतलं नाही. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. न्यू जर्नी स्टार्ट झाली आहे, त्यामुळे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तर तुमचा सपोर्ट कायम पाठीशी राहू द्या. बाय.